कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कोकणामध्ये आणखी एका प्राचीन मंदिरात प्रवेश करण्यासाठी नियमावली लागू करण्यात आलेली आहे। गुहागरमधील वेळणेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी मंदिर समितीकडून कपडे परिधान करण्यावरून भाविकांना सूचना देण्यात आली आहे। राज्यभरातून दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना पारंपरिक वेशातच असल्यावर मंदिरात प्रवेश मिळणार आहे। या नियमावलींबाबत मंदिर समितीकडून प्रवेशद्वारावरती सूचना फलक जारी करण्यात आले आहे। वेळणेश्वर हे प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे। 1 एप्रिल पासून नियमांची कडक अंमलबजावणी येथे होणार आहे। आज येणाऱ्या भाविका किंवा इथले पुजारी गुरव आहे यांच्यासाठी कमिटीने तसंच गावाने काही नियमावली ठरवलेली आहे। जी वेशभूषा असते ही सात्विक असावी। आज येणारे भाविक हे असभ्य पोशाखात असतात, तर देवाचं पावित्र्य राखावं, आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं महत्त्व सगळ्यांना समजावं या दृष्टीने हा नियम 1 एप्रिलपासून या देवस्थानमध्ये ड्रेस कोड लागू होणार आहेत। येणाऱ्या भाविकांनी सात्विक वेशभूषेत घ्यावं, देवाचं दर्शन घ्यावं, त्याचं ते आपल्याला समाधान मिळणार आहे। म्हणजे काही आता लोक येणारी आहेत त्यांना थोडं समजावण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, पण त्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचं काटोर पालन केलं जाईल। ते येणारे भाविक हे पर्यटन आणि एक दर्शन या दोन्ही उद्देशाने येतात, तेव्हा त्यांची वेशभूषा ही प्रत्येकाची वेगळी असते। तेव्हा येणाऱ्या भाविकांना याचं महत्त्व समजून देऊन त्यानंतर याचं कठोर पालन केलं जाईल।